विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. परीस करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस शिपाई भरती 2025 या पेपरमधील अंकगणित व मराठी व्याकरण यावरील प्रश्न पाहिले होते. या व्हिडिओमध्ये आपण त्याच पेपरमधील बुद्धिमत्ता मापनवरील प्रश्न पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यातील पहिला प्रश्न, इथे आपल्याला 4 अक्षर गट दिलेले आहेत आणि यामधील विसंगत गट ओळखायचा आहे. पहिले जे 3 अक्षर गट आहे यामध्ये काय साम्य आहे, तर दिलेल्या अक्षर गटातील प्रत्येक जवळच्या अक्षरामध्ये 5-5 अक्षरांचे अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे अंतर आहे. म्हणजे पहा, एन आणि टी यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे 5 अक्षरे येतात. तसेच टी आणि झेड यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे 5 अक्षरे येतात. ए आणि जी या तसेच जी आणि एम यामध्ये सुद्धा 5-5 अक्षरांचे अंतर आहे. मात्र चौथा जो गट आहे यामध्ये सी नंतर जी हे चौथे अक्षर येते. म्हणजे यामध्ये 3 अक्षरांचं अंतर आहे. बाकीच्या सर्व अक्षरांमध्ये 5-5 अक्षरांचे अंतर आहे. त्यामुळे यातील विसंगत गट हाच आहे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, इथे 2 अक्षर गट दिलेले, यातील परस्पर संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर गट ओळखायचा आहे. पहिला अक्षर गट सरळ सरळ उलट्या क्रमाने पुढे लिहिण्यात आलेला आहे. GFC त्याच्याऐवजी CFG असं लिहिलेलं आहे. त्यामुळे RPJ याचा उलट जर केलं तर JPR उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, इथे आपल्याला चढत्या क्रमाने संख्या दिलेल्या आहेत आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखायची आहे. संख्या लिहून घेऊ. 10, 15, 25, 45 आणि 85. संख्या चढत्या क्रमाने, त्यामुळे फरक पाहूया. 10 आणि 15 यामध्ये 5चा फरक आहे. 15 आणि 25 यामध्ये 10चा फरक आहे. 25 आणि 45 यामध्ये 20चा फरक आहे. आणि या दोन संख्यांमध्ये 40चा फरक आहे. म्हणजे फरक दुपटीने वाढत चाललेला आहे. 5 दुणे 10, 10 दुणे 20, 20 दुणे 40, म्हणून 40ची दुप्पट 80चा फरक असला पाहिजे. म्हणून 85 आणि 80 यांची बेरीज केली तर उत्तर मिळेल 165. पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर. पुढील प्रश्न, इथे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षरगट ओळखायचा आहे. दिलेले अक्षरगट लिहून घेऊया. DK, FN आणि HQ. अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे D नंतर दुसरे अक्षर येते F, F नंतर दुसरे अक्षर येते H, म्हणून H नंतर येणारे दुसरे अक्षर आहे I आणि J, म्हणजे J इथे येईल. त्यानंतर K नंतर तिसरे अक्षर आहे N, N नंतर तिसरे अक्षर आहे Q, म्हणून Q नंतर तिसरे अक्षर कोणते येईल R, S आणि T. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, जर जुलै हे असे लिहिले तर जून कसे लिहाल? जुलै हे असे कसे लिहिले ते पाहूया. JULY. पहा, Jच्या पुढचे अक्षर K ते इथे लिहिलेले आहे आणि Uच्या पुढचे अक्षर V ते इथे लिहिलेले आहे. Lच्या पुढचे अक्षर M हे इथे लिहिलेले आहे आणि Yच्या पुढचे अक्षर Z हे इथे लिहिलेले आहे. त्यामुळे जून आपण कसं लिहिणार? JUNE. Jच्या पुढचे अक्षर K, Uच्या पुढचे अक्षर V, त्यानंतर Nच्या पुढचे अक्षर आपण इथे लिहिणार ते आहे O आणि Eच्या पुढचे अक्षर F इथे लिहिणार. म्हणजे आपले उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, दिलेल्या श्रेणीतील अनुपस्थित संख्या निवडा. श्रेणी लिहून घेऊया. 1, 2, 6 इथे संख्या नाही. पुढे 120 आणि त्यानंतर 720. फरक कितीचा पहा. 1 आणि 2. 1ची दुप्पट आहे 2, 2ची 3 पट आहे 6. त्यानंतर पहा 120ची 6 पट आहे 720. म्हणजे पट वाढत गेलेले आहे. 2, 3, त्यानंतर इथे 4 पट असणार आहे आणि इथे 5 पट असणार आहे. 6ची चौपट म्हणजे 24 असले पाहिजेत. 24ची 5 पट 120 इथे आहे, म्हणजे 24 ही संख्या इथे बरोबर आहे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, इथे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखायची आहे. संख्या लिहून घेऊ. 36, 34, 30, 28 आणि 24. 36मधून 2 वजा केले तर 34 मिळतील. 34मधून 4 वजा केले तर 30 मिळतील. 30मधून 2 वजा केले तर 28 मिळतील. 28मधून 4 वजा केले तर 24 मिळतील. म्हणजे एकदा 2चा एकदा 4चा असा फरक आहे. त्यामुळे पुढचा फरक 2चा असणार आहे. म्हणून 24मधून 2 वजा केले तर उत्तर मिळेल पर्याय क्रमांक 3, 22. पुढील प्रश्न, इथे आपल्याला काही अक्षरगट दिलेले आहेत. त्यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षरगट आपल्याला ओळखायचा आहे. दिलेल्या अक्षरगटांमध्ये जे जवळचे 2 अक्षरगट आहे यामधील परस्पर संबंध लक्षात घेतला तर आपल्याला याचे उत्तर मिळेल. म्हणजे पहा, अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार Gच्या अलीकडचे तिसरे अक्षर आहे D, त्यानंतर Kच्या पुढचे तिसरे अक्षर आहे N, नंतर Hच्या पुढचे चौथे अक्षर आहे L. हाच संबंध इथे आहे. त्यानुसार Gच्या अलीकडचे तिसरे अक्षर कोणते येईल ते आहे D. त्यानंतर W आहे. Wच्या पुढचे तिसरे अक्षर कोणते येईल तर ते येईल Z आणि H आहे इथे, त्यामुळे Hच्या पुढचे चौथे अक्षर येईल L. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, D. पुढील प्रश्न, विशिष्ट सांकेतिक भाषेत घोस्ट हे असे लिहिले जाते आणि अबाईडला असे लिहिले जाते.
तर त्या भाषेत रूल्स कसे लिहिले जाईल. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला आल्यास आपण काय करतो, त्या अक्षरांची अल्फाबेटिकल ऑर्डर लक्षात घेतो आणि त्यांच्यातील फरक पाहत असतो. परंतु इथे आपल्याला फरक लक्षात न घेता त्यांची आपल्याला बेरीज लक्षात घ्यायची आहे. म्हणजे काय पहा, अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार जी हे 7वे अक्षर आहे आणि ओ हे 15वे अक्षर आहे. 7 आणि 15 यांची बेरीज येते 22. त्यानंतर एच हे 8वे अक्षर आहे आणि एन हे 14वे अक्षर आहे. 8 आणि 14 यांची बेरीजसुद्धा 22च येते. त्यामुळे रूलसाठी आपल्याला हेच लॉजिक वापरावे लागेल. इथे आरसाठी कोणतं अक्षर येणार, इथे आर आहे, आरसाठी इथे डी हे अक्षर आलेले आहे म्हणून इथे लिहून घेऊ. यूसाठी इथे यू आहे, यूसाठी ए हे अक्षर आहे म्हणून ए इथे लिहू. त्यानंतर एल हे 12वे अक्षर आहे म्हणून 12 अधिक 10 22 होतात, म्हणजे 10वे अक्षर येणार जे. त्यानंतर ईसाठी काय, इथे ईसाठी आहे, ई इथे आहे, ईसाठी क्यू आहे म्हणून इथे आपण क्यू लिहून घेऊ. आणि एस हे 19वे अक्षर आहे. 19 आणि 3 22 म्हणून तिसरे अक्षर कोणते येईल, तर ते येईल सी. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, कापड आणि कपाट यामधील परस्पर संबंध लक्षात घेऊन बंदुकीसाठी येणारा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. कापड कपाटात ठेवले जाते, त्याचप्रमाणे बंदूक ठेवण्याची जागा आहे शस्त्रागार म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, खालील 4 अक्षर समूहांपैकी 3 विशिष्ट प्रकार एकसारखे आहेत आणि एक वेगळा आहे, तो कोणता. दिलेले पर्याय जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल शेवटची 2 अक्षरे ही क्रमाने आलेली आहेत, परंतु चौथ्या पर्यायात मात्र तसे नाही. के नंतर एल यायला पाहिजे, तर इथे के नंतर आय आलेलं आहे. त्याचप्रमाणे आरच्या नंतरचे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार पुढचे अक्षर आहे एस आणि त्याच्या पुढचे अक्षर टी, ते इथे पुढे लिहिलेले आहे. के नंतरचे पुढचे अक्षर एल, एलच्या नंतरचे पुढचे अक्षर एन इथे लिहिलेले आहे. जी नंतर एच आणि आय येतो तो इथे लिहिलेला आहे. इथे जर एल असता तर एल नंतर पुढचे अक्षर एम ते सोडून त्याच्या पुढचे अक्षर एन हे इथे बरोबर असते, परंतु इथे एन के आय हा चुकीचा पर्याय आहे, म्हणजे वेगळा गट हा आहे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, राणीचा जन्म 19 मे 1995 रोजी झाला असेल तर 12 मार्च 2017 रोजी तिचे वय किती असेल. 19 मे 1995 नंतर 19 मे 2005ला ती 10 वर्षाची असेल. त्यानंतर 19 मे 2015ला ती 20 वर्षाची असेल आणि 2016ला ती 21 वर्षाची असेल. म्हणून हे 2 पर्याय इथेच बाद झालेले आहेत. आपल्याला 19 मे ते 19 मार्चपर्यंत नाही तर 12 मार्चपर्यंत विचारण्यात आलेले आहे. त्यामुळे अलीकडचा पूर्ण महिना आपण विचारात घेऊ, म्हणजे 19 मे ते 19 फेब्रुवारीपर्यंत किती महिने होतात ते मोजू. मे नंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी, म्हणजे 19 मे ते 19 फेब्रुवारीपर्यंत 9 महिने झालेले आहेत. त्यामुळे आता पुढचे दिवस कॅल्क्युलेट नाही केले तरी चालेल. इथे हा पर्याय इथे बाद झाला आहे, त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, 20 जानेवारी 2016ला मंगळवार होता, तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल. महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे होय. 20 जानेवारी ते 1 मेपर्यंत आपल्याला जायचे आहे. इथे महिने लिहून घेऊ, जानेवारी, त्यानंतर फेब्रुवारी, नंतर मार्च, एप्रिल आणि मे. पहा, जानेवारी 31 दिवसाचा असतो म्हणून 20 जानेवारी 31 वजा 20 म्हणजे उरलेले 11 दिवस. 7, 14, 21 आणि 28 दिवसानंतर पुन्हा तोच वार येतो. त्यामुळे 11 वजा 7 जर केले तर उरलेल्या 4 दिवसांचा आपल्याला विचार करायचा आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये 2016 हे लीप वर्ष आहे म्हणून लीप वर्षामध्ये फेब्रुवारीत 29 दिवस असतात. 29 वजा 28 केले तर आपल्याला पुढच्या एकच दिवसाचा विचार करायचा आहे. मार्च 31चा असतो, 31 वजा 28 उरलेले 3 दिवस. त्यानंतर एप्रिल 30चा असतो, 30 वजा 28 म्हणजे उरलेले 2 दिवस आणि मे 1 मे म्हणजे एकच दिवस इथे येईल. आता बेरीज करू, 4 आणि 3 7 म्हणजे इथे पुन्हा 7 दिवसांनी मंगळवारच येणार आहे. त्यामुळे उरलेले दिवस पहा, 1 आणि 2 3, 3 आणि 1 4 म्हणजे मंगळवार नंतर 4 दिवस, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, फिल्मसाठी हा अक्षर गट असेल तर मिल्कसाठी कोणता अक्षर गट येईल. इंग्रजी अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार एफच्या अलीकडील 5वे अक्षर आहे ए, आयच्या अलीकडील 5वे अक्षर आहे डी, एलच्या अलीकडील 5वे अक्षर आहे जी आणि एमच्या अलीकडील 5वे अक्षर आहे एच. म्हणून मिल्कसाठी हेच लॉजिक वापरू. इथे आय एल ही अक्षर ऑलरेडी आहेत, त्यासाठी डी जी हा अक्षर गट आहे म्हणून डी जी इथे लिहून घेऊ. एम हे अक्षर इथे आहे, एमसाठी एच हे अक्षर आलेले म्हणून इथे पुढे एच लिहू. राहिला के, केच्या अलीकडील 5वे अक्षर आहे एफ. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न, जर वुल्फ हे फ्लो असे असेल तर 8526 कसे असेल. वुल्फ ही अक्षरे सरळ सरळ उलट्या क्रमाने लिहिण्यात आलेली आहेत म्हणून 8526 उलटे लिहू. 6258 पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर. पुढील प्रश्न, जर आज शनिवार असेल तर 27 दिवसानंतर कोणता वार येईल. आपण मगाशीच पाहिलेले 7, 14, 21 आणि 28 दिवसानंतर पुन्हा तोच वार येतो.
इथे आज जर शनिवार असेल तर 28 दिवसानंतर पुन्हा शनिवार येणार आहे. मात्र आपल्याला 27 दिवसांचा विचार करायचा आहे, म्हणजे 28च्या अलीकडील एक दिवस. पुन्हा आपण शनिवारच्या अलीकडे एक दिवस जाणार, म्हणजे शनिवारच्या अलीकडील एक दिवस उत्तर पर्याय क्रमांक 2 शुक्रवार. पुढील प्रश्न, विशिष्ट सांकेतिक भाषेत चारकोल हे असे लिहिले जाते आणि मोरालला असे लिहिले जाते, तर त्या भाषेत रॉशेलला कसे लिहिले जाईल? इथे पहा, नीट पाहिले तर अक्षरं रिपीट झालेली आहेत. चारकोल, रॉशेल आणि मोरालमध्ये 30 अक्षरे आहेत. आणि इथे आरसाठी 6 हा अंक आलेला आहे, तर इथे सुद्धा आरसाठी 6 हा अंक आलेला आहे, म्हणून इथे आरसाठी आपण 6 हा अंक वापरू शकतो. त्यानंतर ओसाठी इथे 9 हा अंक आलेला आहे आणि इथे ओसाठी 9 हा अंक आलेला आहे, म्हणजे इथे 9 लिहू. त्यानंतर CHसाठी 4, 5, त्यानंतर 45 लिहू. ईसाठी इथे कोणता अंक आहे? ईसाठी इथे 7 हा अंक आहे, म्हणून इथे 7 लिहू. आणि एलसाठी 3 हा अंक आहे, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, एज्युकेशन आणि टीचर यामधील परस्पर संबंध लक्षात घेऊन ट्रीटमेंटसाठी येणारा योग्य पर्याय कोणता? एज्युकेशन देण्याचे काम टीचर करतात, तर ट्रीटमेंट देण्याचे काम डॉक्टर करतात. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे मुंबई पोलीस शिपाई भरती 2025 या पेपरमधील बुद्धिमत्ता मापनवरील प्रश्न आपण पाहिलेले आहेत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण याच पेपरमधील अंकगणित व मराठी व्याकरण यावरील प्रश्न पाहिले होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणारा पुढील कोणताच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.